2006 मध्ये ज्या राजकीय वैमनस्यातून पवनराजेंची हत्या झाली होती, त्या हत्या प्रकरणाचा निकाल समोर आलेला आहे। पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। पवनराजे हत्याकांडातून सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। जवळजवळ 20 वर्षांनंतर या हत्याकांडाचा निकाल लागतोय आणि या संपूर्ण प्रकरणामधून आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण निकाल 20 वर्षांनंतर समोर येतोय। तब्बल 20 वर्षांनंतर या हत्याकांडामध्ये न्यायालयानं हा निकाल घोषित केलाय। सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं। नवी मुंबईतल्या कळंबोली या ठिकाणी पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचा चालक समत याचा देखील मृत्यू झाला होता। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणावरती मोठी चर्चा सुरू होती। नेमकं काय या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येणार, काय निकाल लागणार हे देखील महत्त्वाचं होतं। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातला हा निकाल समोर येतोय। 20 वर्षांनंतर तब्बल हा निकाल लागलाय। माफीचा साक्षीदार हा विश्वासार्ह नाही असं न्यायालयाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणणं आहे। अनेक गोष्टी न्यायालयासमोर आल्या, मात्र अनेक गोष्टींच्या त्रुटी देखील या संपूर्ण आरोपपत्रामध्ये होत्या आणि त्या न्यायालयानं त्याच्यावरती प्रकाशझोत टाकलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी निंबाळकर परिवाराची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं निकाल हाती येईल असं वाटलं होतं। मात्र जो निकाल हाती आलाय त्याप्रमाणे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं।